मित्रांनो, आपल्याकडे दोन व्यक्ती आहेत. एका व्यक्तीचं जे आहेत तर ते आपले हात जे आहेत आणि पाय जे आहेत ते बांधलेले आहेत दोरीने, आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आहे ज्याच्या हातामध्ये तलवार आहे. तर आता मला सांगा, या दोघांचं जर का आपण त्या ठिकाणी युद्ध जर घडवून आणलं तर नेमकं कोणता व्यक्ती जिंकेल? अगदी बरोबर आहे, ज्याच्या हातामध्ये तलवार आहे, ज्याचे हात बांधले, तो कसं काय लढणार? तीच परिस्थिती सध्याच्या आपल्या भारतीय शेतकऱ्यांची कुठेतरी झालेली आपल्याला सध्या दिसून येते. नुकताच जे इंडिया आणि US मध्ये जे की ट्रेड डील मोठ्या प्रमाणावरती साईन झालेली आहे, त्यामध्ये सोयाबीन पिकाबद्दल आणि बाकीच्या इतर शेतीमालाबद्दल पण एक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, एक सोयाबीनचा कृषी संशोधक या नात्याने मला याच्यावरती काही प्रकाश टाकायचा आहे. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये जे सोयाबीन आपण त्या ठिकाणी आपल्याकडे शेतकरी जे प्रोडक्शन ज्याचं घेत असतात, तर तो आहे आपला नॉन जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन. आणि जो USA मध्ये जो त्या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचं उत्पादन ज्याचं घेतलं जातं, तर तो आहे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन. भारतातला हा जो सोयाबीन आहे, तर याचं जर का आपण उत्पादन जर का बघितलं तर साधारणपणे हेक्टरी जर सांगितलं गव्हर्नमेंट डेटानुसारच त्याकडे 9.85 क्विंटल प्रति हेक्टरी त्या ठिकाणी याचं सध्याचं आपली प्रोडक्टिव्हिटी आपल्याला दिसून येते. तेच जर का आपण USA चे जर का शेतकरी बघितले, त्यांच्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड जे वाण असतात ते अवेलेबल असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी पण जास्त विकसित आहेत, त्यांचे शेतकरी आपल्यापेक्षा मोठे आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांचं जे उत्पादन आहे ते जवळपास आपल्यापेक्षा 4 पट म्हणजे जवळपास 35 क्विंटल प्रति हेक्टर त्यांचं जे उत्पादन आहे ते आपल्याला दिसून येतं. आपण आता अशा परिस्थितीमध्ये आपले भारतीय शेतकरी कसं त्या ठिकाणी USA च्या शेतकऱ्यांची बरोबरी करू शकतील, जर का मार्केट जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी खुलं झालं USA आणि इंडियासाठी. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका येते मित्रांनो, ती आहे कृषी शास्त्रज्ञांची. ती म्हणजे की भारतामध्ये का मग जेनेटिकली मॉडिफाईड जे तसे वाण आहेत जे USA मध्ये डेव्हलप झाले ते इंडियामध्ये का नाही करू शकलो आपण? कारण आहे मित्रांनो, भारतीय सरकार. आजपर्यंत आपल्या भारत सरकारचं असं म्हणणं आहे की जेनेटिकली मॉडिफाईड जे की क्रॉप्स असतात त्याच्यामध्ये अजून आपल्याला माहीत नाही की किती प्रमाणावरती ते इकॉलॉजिकली सेफ असेल, पर्यावरणाला त्याचा धोका तर नसेल ना, किंवा मग त्या ठिकाणी आपल्या शरीरावरती त्याचा कसा परिणाम होईल, चांगला होईल की वाईट होईल, हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण काहीसं त्या ठिकाणी पाऊल गव्हर्नमेंटने सध्या मागे ठेवलेलं आहे. अशी एकंदरीत जी गव्हर्नमेंटची भूमिका आपली मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याला दिसून आलेली आहे. पण मित्रांनो, यामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी 2002मध्ये ही जी भूमिका होती ही त्या ठिकाणी खोडून काढत त्यांनी बीटी कॉटन ह्या पिकासाठी त्यांनी सुरुवात केली. बीटी कॉटन हे जे पीक आहे आपल्याला माहितीच आहे की पहिले जे की सर्वसाधारणपणे जो कापूस लावला जायचा गावरान कापूस, तर त्यामध्ये प्रॉब्लेम एक असा होता की अमेरिकन बॉलवर्म जी अळी असते, बोंडाळी असते, तर ती मोठ्या प्रमाणावरती पानं खायची, त्या ठिकाणी बोंडाला मोठ्या प्रमाणावरती नुकसान करायची, आणि कपाशीच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नुकसान झालेलं दिसून आलं. त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय केलं, आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी बीटी कॉटनवरती त्या ठिकाणी काम केलं. अगोदरच्या गावरान जे वाण होते कपाशीचे त्यांच्या जागेवरती ज्यावेळेला बीटी कॉटन त्या ठिकाणी घेण्यात आला, तर बीटी कॉटन काय होतं, तर बॅसिलस thuringiensis नावाचा एक त्याच्यामध्ये जो एक बॅक्टेरिया होता जमिनीमधला, तर त्याच्यामध्ये एक असं त्या ठिकाणी गुण होता की त्या एन्झाईम तो एक सिक्रीट करायचा, ज्यामुळे काय व्हायचं की जे की आळी असेल तिच्या शरीरामध्ये जर का ते एन्झाईम गेलं तर ती आळी साधारणपणे मरून जायची. त्या बीटी कॉटनचा जो हा जीन होता, तर आपण त्याच्यामधले तो एक जो गुण होता तो काढला आणि कपाशीच्या ज्या झाडामधल्या जीनमध्ये त्याच्या DNA मध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपण जेनेटिक मॉडिफिकेशन केलं, आणि त्या ठिकाणी बीटी कॉटन हा त्या ठिकाणी प्रोड्यूस झाला. आता जो बीटी कॉटन जो कपाशी आपली तयार झाली, त्या कपाशीमध्ये असे गुण आले की त्या कपाशीच्या पूर्ण झाडामध्ये तो जे एन्झाईम होतं जेणेकरून ती आळी होती तर ती मरून जायची. कुठलाही पानाचा छोटासा जरी तुकडा त्या आळीने जर खाल्ला तर ती आळी त्या ठिकाणी मरून जायची. कुठल्याही प्रकारे आपल्याला कीटकनाशक शेतकऱ्यांना महागडं फवारायची गरज नव्हती पडत, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती कपाशीमध्ये आपल्याला उत्पादनात वाढ दिसून आली. आजच्या घडीला भारत जो आहे हा जगातला सर्वात जास्त कपाशी प्रोड्यूस करणारा देश त्या ठिकाणी बनलेला आहे. तर मित्रांनो, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की जे जीन रेव्होल्यूशन आहे हे कृषी क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आहे. सरकारने त्याला अनुमती देणं गरजेची आहे. आता मित्रांनो, हे एक उदाहरण झालं बीटी कॉटनचं. तर मग फक्त आपण कपाशीपुरतंच हे संशोधन केलं का? भारतीय शास्त्रज्ञांनी त्याच्यापुढे कधी पाऊल उचलला नाही का? तर नाही मित्रांनो, शेतकऱ्यांची त्या ठिकाणी खूप साऱ्या समस्या बघता कृषी शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये नवीन त्या ठिकाणी पाऊल टाकलं. त्यांनी कपाशीनंतर टोमॅटो आहे, त्यानंतर वांगं आहे, अशा पिकांचे त्या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप होते ते तयार केले. वांग्यामध्ये त्या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड एक ब्रिंजल तयार करण्यात आला होता मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती वांगं ह्या पिकामध्ये सर्वात जास्त जे आहे त्याला शूट बोरर म्हणजे जी की एक आळे असते जी त्या ठिकाणी वांग्याच्या पिकामध्ये छिद्र करते आणि मोठ्या प्रमाणावर जे पिकाचं नुकसान करत असते. तर ह्या आळीसाठी त्यांनी त्याच्यामध्ये बीटी
त्या ठिकाणी ब्रिंजल आपण तयार करण्यात आलं होतं. बीटी टोमॅटो पण त्या ठिकाणी तयार करण्यात आला होता. टोमॅटोमध्ये जे जेनेटिकल मॉडिफिकेशन करण्यात आलं होतं, तर त्यामध्ये आपल्याला माहिती सध्याचा जर टोमॅटो आपण झाडावरनं तोडला तर त्या ठिकाणी तो साधारणपणे 3-4 दिवस इकडं चांगला राहू शकतो. पण जेनेटिकली मॉडिफाईड जो त्या ठिकाणी टमाटा होता तो साधारणपणे 40 ते 45 दिवसापर्यंत खराब होत नव्हता. त्याच्यामध्ये अन्नद्रव्य पण जे आहेत ते चांगल्या प्रमाणावरती प्रेझेंट होते. पण मित्रांनो, 2009 मध्ये बीटी ब्रिंजल जो आहे तो आपल्या शास्त्रज्ञांनी तयार केला आणि जेव्हा गव्हर्नमेंटच्या ते अप्रूव्हलसाठी गेलं की आपल्याला आता हे शेतकऱ्यांना द्यायचं, त्यावेळेस सरकारने सांगितलं की नाही, आपल्याला त्या ठिकाणी जे काही आहे कपाशी जी आहे ते आपण खाद्य स्वरूपात खात नाही, त्याला अंगावरती आपण त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की फायबर त्याचा यूजमध्ये येत असतो, तर कापड वगैरे त्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. पण जे की वांगं आहे, टमाटा आहे, हे आपण खाण्यासाठी वापरतो. त्यामुळे अजून इतक्या लवकर आपण जेनेटिकल मॉडिफिकेशनकडे न जाता काही वेळ आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहूया. त्यामुळे ते जे तयार केलेलं बीटी ब्रिंजल होतं किंवा जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटो होता किंवा इतर अजून पिकं होते, ते कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी सरकारने देऊ दिले नाहीत. USA, चायना, कॅनडा, ब्राझील, युरोप असे जे विविध देश आहेत, तर या देशांमध्ये मागच्या 10-10, 20-20 वर्षांपासून जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स खात आहेत. तर आतापर्यंत तरी ते लोक तरी व्यवस्थित आहेत, जगत आहेत. त्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप्स आहेत हे त्या ठिकाणी याचा कुठलाही हेल्थ कन्सर्न विशेष काही नाही आहे. त्याच्यामुळे आपण भारतीय म्हणून त्या ठिकाणी विज्ञानाला ॲडॉप्ट केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा देशाला नवीन ग्रीन रेव्होल्यूशनकडे घेऊन गेलो पाहिजे. आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्याच्या कंडिशनला सर्वात जास्त जे इम्पोर्ट आहे ते खाद्यतेलाचं होत असतं शेतीमालामध्ये जर बघितलं तर, आणि जवळपास 60% जो इम्पोर्ट आहे तर तो या सगळ्या तेलवर्गीय ज्या पिकांमध्ये जर बघितला तर 60% जे आहे आपण दुसऱ्या देशांमधनं जो पाम ऑइल आहे ते त्या ठिकाणी आपण इम्पोर्ट करत असतो. आणि आपल्या घरामध्ये सर्वसाधारणपणे आपण जे काही तेल खातात, मग ते शेंगदाण्याचं असू द्या, ते सूर्यफुलाचं असू द्या, सोयाबीनचं असू द्या, कुठलंही जे तेल आहे, किती मोठी ब्रँडेड कंपनी असू द्या, त्याचं तेल जे आहे ते ओरिजिनल नसतं. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे पाम ऑइल आहे ते बऱ्यापैकी ब्लेंडेड प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. भेसळ त्याच्यामध्ये आपल्याला पाम ऑइलचे दिसून येते. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये जे काही तेलवर्गीय पिकाचं उत्पादन जे आहे ते कमी आहे. अपेक्षित आपल्याला जेवढी गरज आहे आपल्या देशाला भागवण्यासाठी तेवढे आजही आपल्याकडे तेलाचं त्या ठिकाणी पीक जे आहे ते घेतल्या जात नाही. भारत सरकार आज म्हणतं आहे की सोयाबीनमध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड पीक घ्यायचं नाही का? कारण की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी धोका असू शकतो. बघायला गेलं तर राजनीती आणि त्या ठिकाणी सायन्स हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सायन्स हे त्या ठिकाणी शास्त्रज्ञांसाठी राजकारणी लोकांनी सोडलं पाहिजे. त्यामध्ये राजकारण्यांचं म्हणणं असं आहे की सध्या आपण जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे त्याच्याकडे न वळता जसं चालू आहे तसं नॉर्मली जे ब्रीडिंग प्रोग्राम्स आहेत थोडंफार उत्पादन वाढवू शकतात तसं तुम्ही वाढवा. जेनेटिकल मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही, कारण की आम्हाला आमच्या जनतेची काळजी आहे. भारतामध्ये तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप वापरायचे नाही, पण USA मधनं जेनेटिकली मॉडिफाईड जे त्या ठिकाणी सोयाबीन आहे त्या सोयाबीनचं तेल जे आहे ते आपल्या भारतामध्ये आता इम्पोर्ट व्हायला सुरुवात होणार आहे, अशी पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे US इंडिया ट्रेड डीलमध्ये. तर मित्रांनो, त्याचं नुकसान सरळ सरळ आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आपले शेतकरी USAच्या मोठ्या शेतकऱ्यासोबत त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करू शकणार नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो काही ग्राहक आहे, आपल्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी जो चांगला त्या ठिकाणी सोयाबीन तयार केलेला आहे तो सोयाबीन आपल्या ग्राहकापर्यंत, आपल्या माणसापर्यंत जाण्याच्या जागेवरती जो USAवरनं आलेलं जे की तेल असणार आहे सोयाबीनचं, जे जेनेटिकली मॉडिफाईड असेल ते तुमच्या माझ्या ताटापर्यंत आता यायला सुरुवात होणार आहे. तर सरकारची ही दुटप्पी भूमिका आपल्याला दिसून येते की एका बाजूला आपण जेनेटिकली मॉडिफाईड पीक तर तयार करायचं नाही, पण जे दुसरे देश तयार करते त्यांचं पीक आपण घ्यायचं आणि आपल्याच लोकांवरती ते लादायचं. तर याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. एवढंच म्हणेल की वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी ट्रेड डील्स होत राहतात, ठीक आहे, व्यापारिक संबंध त्या ठिकाणी टिकवल्या जातात, नवीन व्यापाराच्या संधी देखील उघडल्या जातात. पण त्यासोबत एक गरज आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी स्पर्धक असतील त्यांना एक इक्वल प्लॅटफॉर्मवरती आणण्याची गरज आहे. USAचा शेतकरी असू द्या किंवा आपला भारतीय शेतकरी असू द्या, यांना आपल्याला सेम प्लॅटफॉर्मवरती जर आणायचं असेल तर आपल्या देशामध्ये आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप्स आहे ते त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यासाठी आता सुरुवात करण्याची गरज झालेली आहे. तर सरकारने एवढीच विनंती आपली ऐकावी की जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आता फंडिंग त्या ठिकाणी कृषी विद्यापीठांना देण्यासाठी सुरुवात करावी, जेणेकरून आणि जी काही त्याच्यावरचे निर्बंध आहेत ते उठवावे आणि नवीन जीन रेव्होल्यूशनकडे आपल्या देशाला वाटचाल करण्यासाठी संधी द्यावी, जेणेकरून आपलाही शेतकरी USAच्या शेतकऱ्यासारखा त्या ठिकाणी
35 ते 36 क्विंटल जे आहे हेक्टरी त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकला पाहिजे, जे तो आज फक्त 9 ते 10 क्विंटलपर्यंत घेऊ शकतो आहे. जर का शेतकऱ्यांना आपल्याला बलवान जर करायचं असेल, त्यासाठी आपल्याला विज्ञानाच्या मार्फत त्यांना सहकार्य करावं लागणार आहे. आपल्याला संशोधनामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवावी लागणार आहे. जगामध्ये सर्वात महागडी गोष्ट कुठली आहे सांगा बरं मित्रांनो? पैसाही नाही आहे, सोनंही नाही आहे, प्लॅटिनम पण नाही आहे आणि जमीन पण नाही आहे. सर्वात महागडी गोष्ट जगामध्ये जर काही विकल्या जाते तर ती आहे विश्वास, ट्रस्ट. तर मित्रांनो एवढंच म्हणेल की ज्या विश्वासाने या जनतेने, या देशातल्या शेतकऱ्यांनी, मिडल क्लासने, या सर्वसामान्य लोकांनी या सरकारला निवडून दिलं आहे, या सरकारचं हे नक्कीच काम आहे की ज्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं आहे तर त्याच विश्वासावरती त्यांनी काम करायचं आहे. आणि या देशातील शेतकऱ्यांना जीन रेव्होल्युशनकडे आपल्याला नेण्यासाठी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स कसे इंट्रोड्यूस करता येईल आपल्या देशामध्ये, हे सर्वात प्रथम बघण्याची आपल्याला सध्या गरज आहे. तुमचं यावर मत काय नक्की त्या ठिकाणी सांगा. धन्यवाद.